नमस्कार मित्रांनो, शुभ श्रावणी मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहेत. कारण की आता रुद्र इन्स्पेक्टरच्या मदतीने इंद्रनीलने आता पूर्णपणे सानिकाला फसवण्याचा प्लॅन आणि ट्रॅप रचलेला आहे. म्हणजेच सानिकाला हॉस्पिटलमध्ये घेऊन प्रेमाने लाडीगोडी लावून तिचं आता अबॉर्शन करायचं आणि सानिकाच्या जीवाला आता त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. त्याचबरोबर इथे आता रुद्रच्या आणि त्याचप्रमाणे नीलच्या कचाट्यातून कशाप्रकारे सोडवणार आहे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर इथे आता सानिका ही मुद्दामच श्रावणीला खोटं नाटं बोलून जेव्हा घराबाहेर पडते त्याच वेळेला आता श्रावणी जेव्हा सानिकाचा जीव वाचवणार आहे तेव्हा मग आई ही श्रावणीची बाजू घेत सानिकाचे कसे थोबाड फोडणार आहे सगळं आपल्याला आजच्या या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आतापर्यंत आपण मालिकेमध्ये पाहत होतो की इथे घरामध्ये खूप आनंदाचं वातावरण असतं. कारण की पहिलं ट्रान्सपोर्टेशनचा जो बिझनेस सुरू केलेला असतो त्या बिझनेसला हळूहळू यश मिळायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे अण्णा आता खूपच खुश असतात की लेका, तू माझा बंद असलेला टेम्पो हा दुरुस्त केला आणि सुरू केला, त्याबद्दल खरं तर तुमचं दोघांचं म्हणजे श्रावणीचं आणि तुझं खूप खूप अभिनंदन आहे. तेव्हा मग आता हे ऐकून सगळे घरातले खुश असतात, फक्त आईला आणि शोभेला सोडून. तर इथे मुद्दामच पैसे मागण्याचं काम शोभाचा नवरा म्हणजे शशांक भाऊजी करत असतात. त्याला असं वाटत असतं की हे पैसे मी घेऊन मी ढापेन, परंतु श्रावणी किंवा बाबा असं अजिबात होऊ देत नाही. अण्णा श्रावणीच्या हातामध्ये म्हणजेच घरची अर्थात खरी लक्ष्मी म्हणजे आपली श्रावणी, तिच्या हातात तू ते पैसे दे, म्हणजे काही झालं तरीही ह्या पैसे सत्कारनीच लागले असं समज, असं म्हणून अण्णा आता त्यांचा घोर अपमान करतात. त्यामुळे तिथे आता जावयाच्या कानामागे मारल्यासारखे झालेले असते. आता श्रावणीच्या डोक्यामध्ये आयडिया येते की हे पैसे हे खरं तर आपण कसे सत्कारणी लावायचे आणि कितीही काही केलं तरीही घरातल्या सगळ्या गोष्टी भागवायच्या हे सोपे काम नाही. त्यामुळे श्रावणी ही बरेच काही विचार डोक्यात सुरू करते. तर दुसरीकडे इंद्रनील हा भेटायला आलेला असतो. इंद्रनीलला भेटायला रुद्र आलेला असतो आणि त्याच वेळेला रुद्र हा त्याला सगळ्या आयडिया देतो. म्हणजे तुझ्या आयुष्यातून ही केस कायमची निघून जायला पाहिजे तर तुला एकच केलं पाहिजे, ते म्हणजे ती जी सानिका आहे ना, सानिकाला कायमचं तुझ्या आयुष्यातून बाजूला काढण्यासाठी आणि तुझ्यावर जी केस आहे ती कायमची संपवून टाकण्यासाठी तिच्या बाळाला पोटातच संपवावं लागेल. एकदा की तिचं अबॉर्शन केलं ना की सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित होतील, असं आता त्याला तो नीलला तो समजवत असतो. तेव्हा रुद्र म्हणतो की बघ, तुझ्याकडे हाच एक ऑप्शन आहे, नाही तर मग तुला जेलमध्ये सडावं लागणार आहे. तेव्हा इंद्र म्हणतो की पण मला एक टेन्शन आहे, तुम्हाला कळतंय का, हे सगळं आम्ही अगोदरही करणार होतो, परंतु सानिकाच्या अंगात रक्त कमी आहे, ती पूर्णपणे व्यवस्थित नाही आहे, शरीराने सुदृढ नाही, त्यासाठी तिला जर अबॉर्शन केलं तर जीवाला धोका निर्माण होऊ शकतो असं सांगितलेलं आहे. त्यामुळे आता इथे रुद्र तरीही सांगतोय की तू तिच्या जीवाची पर्वा करू नको, स्वतःच्या जीवाची पर्वा कर, असं म्हणून मुद्दामच खोटं नाटं बोलतच इथे आता इंद्र हा सानिकाला फोन करतो आणि फोन केल्यानंतर तिला भेटायला बोलवतो. तर आता इथे सानिकाला हे सगळं जरा विचित्र वाटत असतं, परंतु तरीही ती मूर्खपणाने पुन्हा एकदा त्या इंद्रच्या बोलण्यामध्ये फसते आणि त्याला म्हणते की काळजी करू नको, मी तुला भेटायला नक्की येईन. तर तो म्हणतो की हे घरात तू कोणालाही सांगू नको, अगदी तुझ्या घरातल्या जवळच्याही व्यक्तीला, कारण की ती व्यक्ती माझ्या स्वीटी बहिणीपर्यंत ही बातमी पोचवेल आणि मग आपलं भेटणं होणार नाही. त्याकरता तू प्लीज काहीतरी कर, नाही तर मग खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर इथे आता मुद्दामच सानिका ही खरंच खूप आनंदी झालेली असते, कारण तिचं बोलणं इंद्रशी झालेलं असतं. शेवटी तिने खरं प्रेम केलेलं असतं, म्हणून त्या गोष्टीमध्ये तिला त्याच्यावरती खूप विश्वास असतो की माझा इंद्र आता पुन्हा माझ्याकडे येतोय, आम्ही लग्न करणार आहोत. आता ती त्यांच्या लग्नाची स्वप्न बघत असते. दोघंजण कसं लग्न करणार, कसा संसार थाटणार, त्याचबरोबर काही महिन्यांमध्ये आमचं बाळही येणार, त्यामुळे आमचा संसार अगदी सुखाचा होणार, अशी सगळी जशी सामान्य मुलगी एक स्वप्न पाहते तशी स्वप्न इथे आता सानिका बघू लागलेली असते. तेव्हा मग आता गालातल्या गालात सानू हसायला लागते. तेव्हा मात्र श्रावणीला जरासा संशय येतो. श्रावणी तिला विचारते
की काय गं सानिका, म्हणजे मला कळत नाही आहे, तू गालातल्या गालात हसते, काही झालं आहे का? तेव्हा मग लगेच ती म्हणते की कशाबद्दल बोलतेस तू? तेव्हा ती विचारते की तसं नाही, मला सांग की इंद्रबद्दल तुला काही समजलं आहे का? तेव्हा लगेच तिथे शोभा आणि आई दोघीजण येतात आणि म्हणतात की झालं, ही माझी पोरीला जरा आनंदी बघू शकत नाही. माझी पोरगी जरा काय हसली लगेच तुला काटे टोचायला लागले वय ग नट्ट मोगरे, असं म्हणून आता तिला ती बोलायला लागते. तेव्हा मग लगेच श्रावणी म्हणते की नाही आई, मला तसं म्हणायचं नव्हतं. म्हणजे कित्येक दिवस झाले मी सानिकाच्या चेहऱ्यावरती अजिबात हसू पाहिलेलं नव्हतं, पण आज कुठल्याही कारणासाठी का होईना परंतु तिच्या चेहऱ्यावरती मी हसू पाहिलं, त्यामुळे मला खरंच खूप आनंद झाला आहे. म्हणजे मला काही वाईट वाटलेलं नाही आहे, खरंच खूप आनंद झाला आहे मला. त्यावेळेला मग आता हे सगळं बोलत असताना श्रावणी म्हणते की सानिका, तुझ्या मनातनं जे काही असेल तर तू ते माझ्याशी शेअर कर, प्लीज तुझ्या मनामध्ये काहीही ठेवू नकोस. तेव्हा सानिका म्हणते की श्रावणी, हे बघ, तू ना मला उगीचच काहीही बोलू नको. मी जरा आनंदी राहिले तर त्यात तुला काय ग त्रास होतोय? म्हणजे मी माझ्या आयुष्यात सुखी पण राहायचं नाही का? तेव्हा ती म्हणते की नाही, मला तसं नाही म्हणायचं आहे सानिका, मला फक्त इतकंच म्हणायचं आहे, तू तुझ्या आयुष्यात खूप खूप सुखी राहा, पण पुन्हा चुकीच्या व्यक्तीच्या मागे लागू नको. काहीही असू दे, आयुष्याने तुला खूप मोठा निर्णय आणि धडा दिला आहे, त्यामुळे तू पुन्हा कुठल्याही गोष्टीत फसायला जाऊ नको, असं श्रावणी आता तिला समजवत असते. त्यानंतर इथे आता स्वीटीला हे समजलेलं असतं रुद्रकडून. मी एक आयडिया दिली आहे इंद्रनीलला आणि त्यांनीही ती आयडिया ऐकली आणि म्हणून आता एक गोष्ट करावी लागेल, ते म्हणजे की आता तो इंद्र जो आहे तो मोठं काम करणार आहे. आपल्याला फक्त एक गोष्ट करायची आहे, मी एका डॉक्टरसोबत बोलून घेतो. तो डॉक्टर हा अगदी व्यवस्थितपणे तिचं अबॉर्शन करून घेईल. आणि मग हे सगळं बोलत असताना इथे आता स्वीटी ही नीलबरोबर बोलते की हे बघ इंद्रनील, काहीही झालं तर ही चुकू नकोस, कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम तुला आला पाहिजे नाही, समजलं ना? तेव्हा मग आता स्वीटीला तो म्हणतो की हो, तू काळजी करू नकोस, मी बघतो सगळं दिदे काय करायचं ते. रुद्र इन्स्पेक्टर आहेत ना व माझ्या बाजूने, मग मला काळजीचं काही कारण नाही. स्वीटी म्हणते की फक्त जे कराल ना ते व्यवस्थित करा, कुठल्याही प्रकारचा दुसरा त्रास अजून यायला नको आणि त्यामुळे प्रॉब्लेम यायला नको. तेव्हा मग ते दोघंजणही म्हणतात की नाही, असा काही प्रॉब्लेम येणार नाही, आम्ही सगळं व्यवस्थित आहोत. दुसऱ्या दिवशी आता नीलने तिला भेटायला बोलवलेलं असतं सानिकाला, आणि सानिकाला तो पत्ता मिळालेला असतो, त्यामुळे ती आता त्या पत्त्यावरती जायला निघालेली असते. तिने अगदी नवीन कपडे वगैरे घातलेले असतात आणि वेगळा साजशृंगार केलेला असतो, त्यामुळे जराशी श्रावणीला भनक लागते की ही एरवी तर अशी एकदम शांत असते आणि आज अशी काय तयार झाली आहे, नक्कीच काहीतरी गडबड वाटते मला. नील पण कुठेतरी फरार झाला आहे, कदाचित तोच तर हिला फोन वगैरे करत नसेल ना, काही जर प्रॉब्लेम झाला तर, आणि पुन्हा सानिका त्याच्या जाळ्यामध्ये अडकली तर. म्हणून आता ती ठरवते की काही झालं तरीही मला आता या सानिकाचा पाठलाग केला पाहिजे, काही करून हिच्यावर जोपर्यंत मी लक्ष ठेवणार नाही तोपर्यंत नक्की काय चालू आहे ते मला समजणार नाही. तर इथे आता इंद्रनील हा खूप खुश असतो, फायनली त्याच्या डोक्याचं टेन्शन जाणार असतं, म्हणजे कायमचं सानिकाच्या पोटातलं बाळ एकदा की संपलं की त्याच्यावरचा आरोप पण संपणार असतो. त्यानंतर मग आता सानिका ही घराबाहेर पडत असताना श्रावणीचं लक्ष तिच्यावरती असतं. तेव्हा आई येऊन विचारते की काय गं नटमोगरे, इथे माझ्या लेकीकडे का बघत बसली, तुला घरातली कामं काय संपली आहेत व, जा कामं आवर. तेव्हा मग सानिका आता जात असताना श्रावणी पुन्हा मागे मागे जाते आणि सासूचं न ऐकता लगेच सानिकाला विचारते, सानिका, मला जरा एक गोष्ट सांगतेस का तू, की ती कुठे चालली असती? तेव्हा सानिका म्हणते की श्रावणी, अगं तुला कळत नाही का, तू कशाला सारखी माझ्या मागे मागे येत राहते? मी तुला एकदा सांगितलं ना, मी माझ्या मैत्रिणीकडे जाते, माझ्या मागे येऊ नको, समजलं? असं म्हणून सानिका आता रागाने पाय आपटत आपटत निघून जाते. त्यानंतर मग आता तरीही श्रावणीचा जीव काही राहत नाही. श्रावणी पटकन आपली पर्स घेऊन जाते आणि ती आता जात तिचा पाठलाग करत असते. आणि मग श्रावणी पाठलाग करत असताना अगदी बरोबर तिच्या मागे गेल्यानंतर तिच्या लक्षात येतं की इंद्रनील हा सुरुवातीला तिला भेटतो आणि तिला भेटून तिला एका ठिकाणी घेऊन जात असतो. तरी सानिका त्याला बोलते की नील, आपण कुठे जातोय? तेव्हा तो सांगतो की चल, अगं आपल्याला लग्न करायचं ना, असं खोटं खोटं बोलून बोलून तो तिला घेऊन चाललेला असतो. आणि नंतर तो तिला घेऊन एका हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असतो आणि तिला सांगतो
की सानिका आत्ताच्या आत्ता तुला अबॉर्शन करायचं आहे, मला बाकीचं काही माहीत नाही. सानिका ऐकत नसते की तुला माहिती आहे ना इंदू, माझ्या पोटातल्या बाळाला जर मी वाढवलं नाही तर माझ्या जीवाला धोका आहे. परंतु त्याला त्याचं काही पडलेलं नसतं. तो म्हणतो की हे बघ, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, तू मर किंवा जग, पण मला माझ्यावर लागलेलं हे जे बालंड आहे, ही जी केस आहे ती कायमची संपवायची. मग त्यात तू संपलीस ना तरीही काही नाही. तेवढ्यातच तिथे आता श्रावणी येते आणि जोरात इंद्रच्या कानाखाली वाजवते आणि त्याला म्हणते की हे सगळं जे आहे ना ते आत्ताच्या आत्ता थांबवायचं, समजलं. आणि श्रावणी आता इथे रुद्र आणि नील दोघांवरती उलटी केस टाकणार असते. सानिका आता मात्र तिच्या बाजूने असते. आता सानिकाला जेव्हा श्रावणी घरी घेऊन येते आणि सगळं सत्य सानिका पुन्हा स्वतःच्या तोंडाने आईला सांगते, श्रावणीला काहीही बोलू नको, खरं तर माझीच चूक आहे, मी पुन्हा त्या इंद्रावर विश्वास ठेवला आणि हे सगळं घडलं. आता जेव्हा आईला घडलेला प्रकार कळतो तेव्हा आई ही सानिकाच्याच उलट थोबाडीत वाजवते आणि म्हणते की या पोरीला मी नको नको ते बोलले आणि तुझ्यावर विश्वास दाखवला, पण तू काय गं केलंस, असं म्हणून ती आता सानिकालाच मारते आणि लगेचच तिचे म्हणजे श्रावणीचे आभार मानते की तिने तिच्या लेकीला मोठ्या संकटातून वाचवलं. आता पुढे नेमकं कसं काय घडणार पाहणं रंजकतेचं ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.